प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस जो खेळ चालू होता केडीएमसी आकडेमोड पळवापळी, तर कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हता. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे. आणि ऑब्व्हियसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत. सर, मनसेला काय भेटणार याच्यामध्ये? भेटायचं काय, ते सत्तेत असल्यावर कामं झाली बस झाली. आम्हाला बाकी भेटण्यासाठी वगैरे असं विकास कामं होण्यासाठीच आम्ही पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का? तुम्ही एका युतीमध्ये लढले होते. हो, बरोबर आहे, आम्ही युतीमध्ये लढलो होतो, परंतु काय झालं, सुरुवात काही नगरसेवक गायब झाले. अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती, दुसऱ्यांची त्या गटाची चिंता होती. कुठेतरी त्यासाठीच आम्ही निर्णय घेतलेला आहे. केडीएमसीची पूर्ण जी जनता आहे ती हे बोर झाली या प्रकाराला सगळ्यांना, की इतके दिवस जे राजकारण चालू आहे हे कुठेतरी थांबायची इच्छा. एक्झॅक्टली तसंच इथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही घेतलेला निर्णय. हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरं आलेले आहेत. माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यात निर्णय घ्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला. भाजपला बाजूला अशी एक चर्चा राज्यभरामध्ये सुरू झाली. केडीएमसी मध्ये भाजपला बाजूला ठेवून कुठेतरी इतर नेते, मला वाटतं भाजपा, शिंदे आणि एकत्रच आहेत ना, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. त्यांच्यात आज सोबत मी भाजपचा प्रवक्ता नाही ना, त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. जर वाटाघाटीमध्ये भाजपचे नेते का उपस्थित नाही असा सवाल सोबत आहे की निवडणूक तुम्ही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात, महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा तर आपण पाहतोय की कल्याण डोंबिवलीमध्ये आता मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आमची कामं झाली तरी पुरेसं आहे असं राजू पाटील म्हणाले. तर एक बाजू स्थिर व्हावी म्हणून हा निर्णय घेतलाय असं राजू पाटील यांनी सांगितलेलं आहे. शिवसेना भाजप एकत्रच आहेत, भाजपला कुठं बाजूला सारलंय असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कल्याण डोंबिवलीत आता मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. तर राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते असंही राजू पाटील म्हणालेले आहेत.